वाचन ही एक अशी सवय आहे जी आपल्याला ज्ञान देते, कल्पनाशक्ती वाढवते आणि आपल्याला यशस्वी बनवते. इतिहासातील सर्व महान व्यक्तींनी वाचनाला प्राधान्य दिले आहे. आपण दिवसभरात थोडा वेळ काढून चांगली पुस्तके वाचली तर आपली व्यक्तिमत्व विकासाला चांगली होते. वाचन केवळ परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी नाही तर चांगले विचार निर्माण करण्यासाठी आहे. चला आजपासून आपण चांगली वाचनाची सवय लावूया. धन्यवाद. मी आज तुम्हाला मोबाईल या विषयावर बोलून दाखवणार आहे. अध्यक्ष, आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रांनो, आज मी तुम्हाला मोबाईल व आजच्या तरुण जमाना या विषयावर माझे विचार मांडणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकावे ही माझी नम्र विनंती. आजचा युग तंत्रज्ञानाचा युग आहे. मोबाईल हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. मोबाईल ज्ञान वाढवायला साधन, पण वेळ वाया घालवायला कारण मोबाईलचे स्वरूप बनत चालले आहे. मोबाईलमुळे आपल्या हातात जगाच्या कानाकोपऱ्यातली माहिती उपलब्ध झाली आहे. शिक्षण, आरोग्य, व्यापार व अशा अनेक क्षेत्रामध्ये मोबाईलची क्रांती घडली आहे. पण यातच मोबाईलचा अयोग्य वापर झाल्यास तरुणांसाठी धोकादायक असते. आज तरुण पिढी सोशल मीडियावर वेळ वाया घालवत आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, रील्स आणि गेम्स यामुळे वेळापत्रक विकसित होत आहे. वेळेला फुकट वाया घालवणारा व्यक्ती आयुष्याला हरते आणि समाजातील नाते संबंधही तुटते. पण स्वतंत्र सैनिकांच्या बलिदानाचा सन्मान करतो. मित्रांनो, संविधान हे आपल्या देशाचे हृदय आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला एक असे संविधान. अध्यक्ष महाशय, आदरणीय गुरुजन वर्ग आणि माझे बालमित्रांनो, आज मी हवा प्रदूषण या गंभीर विषयावर बोलणार आहे. कृपया लक्ष देऊन ऐका. हवा आहे जीवनाचा श्वास, पण प्रदूषणाची जळतो नाश. यामुळे आपल्याला प्रदूषणाचे महत्त्व आणि त्याचे दुष्परिणाम सांगतात. जी हवा आपल्याला जीवन देते तीच हवा विषारी होत चाललेली आहे. उद्योगीकरण, वाहनांची वाढती संख्या, जंगलतोड यामुळे हवेतील शुद्धतेचा नाश होत आहे. निसर्गाची हानी म्हणजे आपल्या जीवनाची हानी हे वास्तव आपण विसरतो आहोत. धूर कारखान्यातील प्लास्टिकचा वापर केल्यामुळे आपण श्वास विषारी घेत आहोत. यावर